पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी, जुलै महिन्यापासूनच बांगलादेशात हिंसा सुरू असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलेलं आहे। बांगलादेशमधील परिस्थितीवरती सरकारचं लक्ष आहे। तसंच बांगलादेशच्या स्थितीवरती एस जयशंकर यांनी संसदेमध्ये निवेदन सुद्धा दिलेलं आहे। बांगलादेशात सध्या 9000 भारतीय विद्यार्थी आहेत। तसंच आंदोलकांना हसीना यांना हटवायचं होतं असा सुद्धा उल्लेख एस जयशंकर यांनी केलेला आहे। हिंसाचारानंतर शेख हसीना यांचा राजीनामा समोर आल्याचं वक्तव्य एस जयशंकर यांनी केलंय। तर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हल्ला झाल्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे। तर बांगलादेशबाबत भारत सरकारची सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये बांगलादेशच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली आहे। भारतीय लष्कराला सतर्क राहण्याचे आदेश हे सरकारने दिलेले आहेत। राहुल गांधींनी बांगलादेशच्या मुद्द्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे। भारत बांगलादेश सीमेवरती सध्या सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे। तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या अद्याप भारतामध्येच आहेत। शेख हसीना या इंग्लंड किंवा दुबईला जाणार असल्याची चर्चा आहे। शेख हसीना यांनी अजित डोवाल यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती समोर येते। शेख हसीना यांना घेऊन आलेलं विमान हे बांगलादेशला परतलेलं आहे। शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत असं शेख हसीना यांच्या पुत्रांनी ते स्पष्ट केलेलं आहे। तर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरती आता हल्ले वाढलेले आहेत। इस्कॉन मंदिराची सुद्धा विटंबना आणि तोडफोड केल्याची बातमी समोर येते। यामध्ये हिंदूंची घरं असतील मंदिरं ही दंगलखोरांकडून लक्ष केली जात आहेत। रात्री 11 वाजल्यानंतर सुद्धा हे हल्ले तसेच सुरू होते। तर बांगलादेशवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावलाय। पाहूया। हिंदुस्थान सारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती। तेथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला, निवडणुकीत घोटाळे झाले, विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं, विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या, पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक भयंकर कायदे करण्यात आले, जनता महागाई बेरोजगारी यांच्याशी लढत राहिली आणि शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या, फक्त आश्वासनं देत राहिल्या। लोकशाहीची जपमाळ ओढत त्यांनी हुकुमशाही पद्धतीने देश चालवला। तर बांगलादेशातील हिंसाचाराचे सूत्रधार हे चीन पाकिस्तानमध्ये असण्याची शक्यता आहे। भारत विरोधी घटकांना सत्तेत आणण्यासाठीचा हा डाव असल्याचं बोललं जात आहे। भारतद्वेष्ट्या बांगलादेशी जमाते इस्लामीच्या सहभागामुळे ही चर्चा सध्या रंगलेली दिसते। जमाते इस्लामी छात्र शिबिर संघटना हिंसाचारात आघाडीवरती आहे। भारतीय गुप्तचर यंत्रणेला भारताविरोधातील कटाचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या खलिदा झियाच्या तुरुंगातून सुटकेची सुद्धा शक्यता आहे। बांगलादेशी हिंदू आणि आवामी लीगच्या नेत्यांच्या हत्यांप्रकरणी सध्या ते गजाआड आहेत। भारत विरोधी कट्टरपंथी भूमिकेसाठी सुद्धा खलिदांची ओळख आहे। याशिवाय बांगलादेशच्या पंतप्रधान पदासाठी तारिक रहमान यांचं नाव सध्या आघाडीवरती आलेलं आहे।